प्रज्वल अशोकराव बोबडे, राहणार माझं चांदूर बाजार. मी इथं 2021पासून तर 2025पर्यंत ड्युटी करत आलेलो आहे प्रकल्पावर. आणि मी ह्या 1600 मीटर आणि 100 मीटर गोळाफेक ह्या नवीन GR यांनी काढलेला आहे. आधी जो GR होता 400 मीटर, त्या GRनुसार आम्ही प्रॅक्टिस करून आलेलो होतो. यांनी इथं आल्यावर वेळेवर 1600 मीटर घेण्यात आलेली आहे. आणि याच्या अगोदर आम्ही 400 मीटरच मान्यता आम्हाला सांगितलेलं आहे. मेसेज पण तोच आलेला होता आम्हाला आधी, का 400 मीटरच घेण्यात येईल म्हणून. आणि इथं आल्याबरोबर यांनी घोडा पण घेतला आणि 100 मीटर पण घेतली आणि याच्यानंतर 1600 मीटर पण घेतली. त्याच्यात आम्ही सर्वजण अपात्र ठरलेलो आहे. आणि आमच्या याच्यातले 3 जण ॲडमिट आहे. 2 जण आमच्याले ICUमध्ये लागलेले आहे, ऑक्सिजन वगैरे. 4 जण आमचे जखमी पडलेले आहे, टोंगाय वगैरे फुटून, आणि डोक्याला पण मार आहे त्यांच्या. आणि मी सुद्धा पण सलाईनवर होतो. आताच जस्ट ऑफिसमध्ये 2 वाजतापासून आमचे बाकीचे जे आहे मुलं ते 2 वाजतापासून बसलेले होते. मी आता सध्या जस्ट इथं आलो आणि ते सर्वजण झोपलेलेच आहे. आमची एकच मागणी आहे का फक्त आमच्या जुना जो GR आहे त्या GRनुसार आमचीवाली भरती करून घ्यावी, आम्हाला समोरचं समाविष्ट करून द्यावी इथून. मी मोहित वाकोडे, सुरक्षा रक्षक, जलसंपदा ऑफिसमध्ये काम करत होतो. पण 2022पासून 6300 रुपये कॉन्ट्रॅक्ट बेस चौकीदारासाठी यांनी सुरक्षा रक्षक भरती 2025नुसार नवीन GR लागू केलं आहे. पण तो आम्हाला मान्य नाही, कारण की यांनी भरती घेतली आहे आणि 1600 मीटर रनिंग, गोळा आणि 100 मीटर इव्हेंटमध्ये आम्ही सर्वजण फेल झालेलो आहे. परंतु आम्हाला लागू होत नाही हा GR, कारण की आम्हाला जुना GRनुसार भरती हवी. कारण की आम्ही जर 1600 मीटर किंवा गोळाफेक 100 मीटरमध्ये जर पास झालो असतो तर आम्ही पोलीसमध्ये लागलो असतो. पण हे चौकीदारासाठी एवढी मोठी भरती कशाला? आता आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला जो जुना GR आहे त्यानुसार आम्हाला भरती करून घ्यावी. आम्ही 2 वाजतापासून 90 जण आहे सर्वजण. आणि जोपर्यंत आम्हाला जुन्या GRनुसार ऑर्डर मिळत नाही किंवा ग्राउंड होत नाही तोपर्यंत आम्ही या ऑफिसचा ताबा सोडणार नाही.